वळूयात पुढील बातमीकडे। हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोलीच्या वसमतमध्ये होता। हिंगोलीत 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवलाय। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे 4 धक्के जाणवले। हिंगोली शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर मध्यरात्री 1:30च्या सुमारास अंदाजे 4.4 तीव्रतेचा भूकंप नोंदवला। या भूकंपाचे नांदेड, परभणीसह आसपासच्या भागातील अनेक ठिकाणी सौम्य धक्के जाणवले। दरम्यान अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासन करतंय। 2 जिल्ह्यातील ही दृश्य हिंगोली आणि नांदेड। मराठवाड्यात भूकंपाचे हादरे बसले। मध्यरात्री हिंगोलीत एकामागोमाग एक भूकंपाचे 4 सौम्य धक्के बसले। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शिरळी गाव भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। मध्यरात्री 1:37 त्यानंतर 2:15 त्यानंतर 2:17 भूकंपाचे धक्के जाणवले। 4.6, 3.6, 3.9 आणि 4.1 अशा रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली। एकाच दिवशी 4 भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ। नांदेड, परभणीतही भूकंपाचे हादरे जाणवले। 54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 217 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 326 पर्यंत जे आहे 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। जरी आपण त्या भागात राहत असलो तर आपल्याला नक्कीच सावधानता बाळगणं आवश्यकच आहे। नवीन बांधकाम करत असाल तर येणाऱ्या काळजीपूर्वक आपले जे काही कन्स्ट्रक्शन करताना भूकंपरोधक पद्धतीने बांधकाम जे आहे त्याची देखील आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त मायक्रोसिस्मिक ऑब्झर्वेशनच्या अभ्यासातून तुम्हाला या संपूर्ण परिसरात नेमकं काय कारण आहे, जमिनीखाली स्ट्रॅटा कसा होतोय, बदल होतोय का पाण्याचे स्तर बदलत आहेत, याचा सर्व अभ्यास करणं आता प्रशासनाला देखील तातडीनं हे हाती घेणं आवश्यक आहे।